विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यामुळे छावा संघटनेचे वतीने निषेध. मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी. निलंगा तालुक्यातील सन 2024चा अतिवृष्टीचा पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यामध्ये अतिवृष्टीच्या पीक विम्याचे वाटप करताना शासनाने काही शेतकऱ्यांनाच पीक विमा देण्यात आले आहे व काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर हा दुजाभाव का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. एकाच सर्वे नंबर गट नंबर मधील एका शेतकऱ्यास पीक विमा मंजूर झालेला आहे व त्याच सर्वे नंबर गट नंबर मधील शेतकऱ्यास पीक विमा मिळालेला नाही. याचे कारण काय आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे पीक विमा कंपनीच आहे, असा सवाल शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. सदरील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खूप मोठा तफावत निर्माण केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यामुळे छावा संघटनेकडून विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्चीला बेशरमाचे हार घालून निषेध व्यक्त केला आहे व येत्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा न मिळाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. आज आपण विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये येऊन आपल्या शेतकरी वंचित राहत आहेत व आपली दिशाभूल करत आहेत. विमा कंपनीचे कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी कोणीही आतापर्यंत एक नाही तर 10 वेळेस कॉल येऊ लागलेत, फोन येऊ लागलेत, पण कोण रिसिव्ह करायला सुद्धा तयार नाही. व शेतकरी एकाच गटातील शेतकऱ्याला एका भावाला विमा पडताय तरी दुसऱ्या भावाला विमा पडत नाही. असं का, हा दुजाभाव का? म्हणून आपण सध्याला आता जाहीर निषेध केलेला आहे व विमा कंपनीच्या कार्यालयात ऑफिसमध्ये जाऊन त्या कार्यालयातील खुर्चीला आपण बेशरमाचा फुलाचा हार घालून आज निषेध केलेला आहे. आणि येत्या 8 दिवसात जर विमा नाही पडला तर आम्ही एवढ्यावरती न थांबता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं पासून गाडवावर भिंड काढल्याशिवाय राहणार नाही. एक नाही 1000 केसेस शेतकऱ्यांसाठी झाले तरी छावा संघटना मागे घेणार नाही, याची तीव्र नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा.